सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये त्याच्यात इंदूर असेल, देशातलं सुरत असेल, नवी मुंबई असेल, हे फार वरच्या क्रमांकावर आलेत. आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण 20% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. काय लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही. आणि त्याकरता उद्याच्याला त्या सोसायटी धारकांना वाटलं की आपला समजा 50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये धरा त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतोय सगळ्यांचा मिळून, उदाहरणाखातर मी सांगतो, त्याच्यात 20% सवलत दिली म्हणजे 20 लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत. त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल. अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतोय. आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मान चिन्ह पण त्या ठिकाणी देणार. आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पाची देखील आम्ही सखोल तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढे जाणार. त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने फक्त 11 ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन आहेत. 12,350 सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून, तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्यांचे ढीग दिसतात. हे आपण पण सगळेजण अनुभवतोय. ते आम्हाला बंद करायचं आहे. त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन. वाजतोय अलार्म, आता दाबू